हॅलो, आज आपण जवसची चटणी बनवूया. हे बघा, याला भाजून घेऊया थोडं. याला थोडं असं भाजून घेतलं ना, हे ना चपातीच्या तव्यावर नाही टाकायचं. याला फ्राय पॅनमध्ये किंवा अशा कढईत किंवा टोपात असं भाजून घ्यायचं. थोडंसं असं तडतड उडेपर्यंत भाजायचं. याची चटणी खूप खमंग बनते. आणि हे बघा, असं तडतड आवाज आला पाहिजे याच्यात. असं भाजलं ना आपण तर असा आवाज येतो. काय उडतात पण हे खूप पौष्टिक आहे. याला बरेच केस गळतीवर पण याचा उपयोग होतोय. आणि हे आमच्या गावाला ना याची शेती होते. याचे लाडू पण बनतात, चटणी पण बनते, ब्रेडवर पण, ब्रेड पाव त्याच्यावर पण लावतात, चपातीवर पण लावतात याला. आता ना याला थोडासा रंग आलाय. असा रंग येईपर्यंत भाजायचं थोडा. त्याच्यात थोडा लसूण टाकूया. थंड करायला ठेवलंय. हे थोडं थंड झालंय. मिरच्या भाजून घेऊया थोड्या. थोड्याशा अशा लालसर भाजून घेऊयात. आता थंड झालंय हे. आता याला आपण मिक्सरला लावून घेऊया. फक्त थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता याला वाटून घेऊया आपण मिक्सरला. बघा, तर जवसाची चटणी तयार झालेली आहे. चला मग तर आता या चटणी आणि भाकरी खायला. थोडीशी टेस्ट करून बघूया.